नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बँकेच्या लॉकर मधील 4 कोटींच्या 2 किलो 780 ग्रॅम सोन्याची चोरी. मॅनेजरनंच मारला डल्ला, कुणालाच कसं कळलं नाही. ग्राहकांनी विश्वासानं लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने मॅनेजरने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. थोडके नाही तर 4 कोटी किमतींच्या 2 किलो 780 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. यापैकी 700 ग्रॅम सोने पुन्हा हस्तगत करण्यात आले. बँकेच्या 35 वर्षीय मॅनेजरनं चोरी केलेले सोने फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवलं. त्यातून मिळालेला पैसा ऑनलाईन जुगार आणि कॅसिनोत उधळला. आता या प्रकरणी पोलिसांनी मॅनेजर किरण कुमार याला अटक केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की बंगळुरूतील इंडियन बँकेच्या शाखेत किरण कुमार हा सहाय्यक व्यवस्थापक आहे. त्याने बँकेच्या लॉकरमधील 2.5 किलोपेक्षा जास्त सोन्याची चोरी केली. या सोन्याची किंमत आजच्या बाजारभावानं 4 कोटी रुपये इतकी आहे. 2.5 किलो सोन्यापैकी 700 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. किरण कुमारला ऑनलाईन जुगार आणि कॅसिनोत जायचं व्यसन होतं. त्यासाठी त्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची चोरी केली. धक्कादायक बाब म्हणजे किरण कुमारनं 2 किलो 780 ग्रॅम सोन्याची चोरी केली तरी याची कुणालाच कुणकुण लागली नाही. शाखा व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी याबाबत संशय आला नाही. 6 महिन्यांपूर्वीच किरण कुमारची गिरीनगर इथल्या शाखेत बदली झाली होती. या 6 महिन्यात त्याने सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळवल्या. त्यानंतर ग्राहकांचे लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरले. बँकेचा एक ग्राहक त्याचे लॉकरमधील सोने काढायला आला होता. लॉकर उघडताच त्याला धक्का बसला. लॉकरमध्ये सोन्याचे दागिने नव्हते. ग्राहकाने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा किरण कुमारच सोने काढत असल्याचं दिसलं. त्याने चोरी केलेले सोने मुथूट फायनान्स आणि मनप्पुरम फायनान्सकडे गहाण ठेवले होते. चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.